हरतालिकाचा उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या व्रताचे 15 नियम। हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयाला येते। विवाहित महिला आणि अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करतात। धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित महिला चांगला जीवनसाथी मिळावा त्यासाठी हे व्रत करतात। तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते। पौराणिक कथेनुसार हरतालिका व्रत हे हरित आणि अलिका या 2 शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे। हरत म्हणजे अपहरण आणि अलिकिकाचा अर्थ म्हणजे मैत्रीण असा होतो। असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले होते आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली होती आणि त्यामुळेच माता पार्वती यांना भगवान शिव प्राप्त झाले होते। आता पाहूया हरतालिका उपवासाचे महत्त्वपूर्ण 15 नियम। नंबर 1, एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते, त्याला खंडन पाडू नये। जर यदाकदाचित उपवासाच्या वेळेस तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत नक्कीच करू शकते। नंबर 2, हरतालिका व्रत हे निर्जल करतात। कठोर नियम पाळणारे या दिवशी पाणीसुद्धा ग्रहण करत नाही। एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही। दरवर्षी हे व्रत विधीपूर्वक करायचा नियम आहे। नंबर 3, हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रतादिवशी पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादी फळांचे सेवन करू शकता। शिवाय तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्याचे सुद्धा सेवन करू शकता। याशिवाय तुम्ही बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, मनुका यासारखे ड्रायफ्रूटचे देखील सेवन करू शकता, ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि तुमचे आरोग्य चांगले राहील। नंबर 4, हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापन करावी। शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी। तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी। नंबर 5, हरतालिका तृतीयाच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी आणि मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे। नंबर 6, हरतालिकाची पूजा परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळातच केली जाते। नंबर 7, हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी देवीची पूजा आरती करून उपवास हा काकडीनेच मोडला जातो। नंबर 8, हरतालिकाचा उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे फारच महत्त्वाचं आहे, अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो। नंबर 9, हरतालिका व्रत हे 16 शृंगाराचा एक उत्सव असतो। या दिवशी प्रत्येक महिलांनी 16 शृंगार करूनच शिवपार्वतीचे पूजन करावे। यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। नंबर 10, हरतालिकेच्या पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांची वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते। या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी। असे मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि हे व्रत देखील पूर्ण होते। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत विसर्जन करून पारण केले जाते। नंबर 11, हरतालिकेच्या पूजेच्या वेळी सवाष्णीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण कराव्यात। याशिवाय हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत, हे फार अशुभ मानले जाते। शिवाय उपवासाच्या दिवशी दुपारी झोपू नये। नंबर 12, हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही। मान्यतेनुसार हा उपवास 24 तासासाठी ठेवला जातो। धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिकेच्या व्रताचा संकल्प घेतला तो मध्येच सोडता येत नाही। हे व्रत आयुष्यभर पाळावेच लागते। परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे। यामुळे हे व्रत सुरू राहते आणि या व्रतात खंडन पडत नाही। नंबर 13, हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये, परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी, परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा। नंबर 14, हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला
म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते. हरतालिका व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिवपार्वतीचे पूजन करावे आणि यानंतरच पूजेच्या साहित्यासह वाळूच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि नंतरच प्रसाद खाल्ल्यानंतर उपवास सोडावा. नंबर 15. शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारे वाद घालू नका. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न ठेवा. तर अशा प्रकारे हरतालिका व्रत हे सर्व विवाहित महिलांसाठी खूपच खास आहे. प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुसाठी हे व्रत पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते. या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांचे पूजन केल्याने अखंड सौभाग्यवतीचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर अशा प्रकारे उपवास करणाऱ्या महिलांनी वरील सर्व नियमांचे पालन जरूर करावे. तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.